हरि प्रारंभे विनंती करू गणपती विद्यादय सगरा अज्ञानत्व हरोणि बुद्धिमति दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दैन्य दारिद्र्य देशांतरा पाठवी हिरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी श्रीरामचंद्राय नमः। अगस्ती महामुनी प्रती प्रश्न केला श्री रघुपती सुग्रीवानी जसखा मारुती अद्भुत शक्ती आसता। ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो, संत सज्जनांनो, कालच्या अध्यायामध्ये अशा प्रकारची कथा झालेली आहे। भगवान प्रभू रामचंद्रजींनी त्या ठिकाणी सुग्रीवाला प्रश्न केलेला आहे की हनुमान जर एवढा बलवान आहे तर हनुमंतानं वाळीपासून तुझं संरक्षण का केलं नाही, वाळीला का मारलं नाही, याबद्दलची माहिती मला सांगावे असा प्रश्न केले। तेने साधावया मित्र कार्यार्था कान करीच वाळीच्या दाता हनुमंता भावार्था मजला साधत सांगावे। मजला साध्यंत सांगावे, मित्राचं कार्य साध्य करण्यासाठी हनुमंतानं सहकार्य का केलं नाही, वाळीला का मारलं नाही? कारण बल असताना बलाचा प्रयोग आपला मित्र अडचणीत असताना न करणं, यामागचं कारण नेमकं काय हे मला सांगावं, अशा प्रकारे सुग्रीवाला प्रश्न केलेला। ऐसे पुसता श्री रघुनाथ अगस्ती मुनी आनंदयुक्त हनुमंताचे निज सामर्थ्य असे सांगत स्वानंदे। आणि योगायोगाने त्या ठिकाणी अगस्ती मुनी आलेले होते। रामचंद्र प्रभूंचा प्रश्न ऐकला आणि आनंद वाटला आणि हनुमंताच्या सामर्थ्याचं इत्यंभूत वर्णन करण्यासाठी ऋषी अगस्तीजी तयार झाले असं सांगताय। आता सांगेन श्री रघुनाथा हनुमंताची जन्मकथा सकळ मूळारंभावर्ता होय सांगता अगस्ती। आणि अगस्तीजी म्हणू लागले, रामा आता मी हनुमंताची जन्मकथा सांगतो, म्हणजे त्या कथेतून सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील असं बोलतायत। पुत्रेस्त्याग दशरथासी ताट प्रसाद यज्ञ पुरुषी वसिष्ठे करुणी वांगासी ती राणीयासी दिदले। पुत्र कामिष्ठी यज्ञ राजा दशरथानं केला आणि त्यातून आलेल्या पायस पात्राचे 3 विभाग केले आणि 3 दशरथांच्या पत्न्यांना देण्यात आले असं सांगताय। कैकई बाग हरिला घारी ते शापद्वारे झाली नारी तेथे वर्तिले नवल परिती अवधारी श्रीरामा। आणि रामा तो त्या ठिकाणी कैकईचा घास घारीनं हरला आणि घास हरल्यानंतर घारीची नारी झाली, जी त्या ठिकाणी शापयुक्त होती ती शापमुक्त झाली असं सांगताय। यज्ञभाग तिच्या उदरी वावयासी राम सहकारी ब्रह्म तिथे करी वानरी नारी अंजनी केसरीची। आणि यज्ञ पुरुष त्या ठिकाणी यज्ञभाग तिच्या उदरात रामाला सहकार्य करण्यासाठी ब्रह्मदेवानं अंजनीला वानर केशरीची पत्नी बनवलेला आहे असं सांगताय। उदरी यज्ञ भाग संपूर्ण त्याचे व्हावया प्रोरोहन यज्ञ पुरुषाचा निज प्रमाण विचरला। आणि उदरात यज्ञ भाग आहे
आणि त्या यज्ञ भागाची वाढ होण्यासाठी यज्ञ पुरुषाचं विचरण त्या अंजनीशी झालेलं आहे असं सांगतात. यज्ञ भागाती बळवंत जन्म पावला हनुमंत, या लागी म्हणती वायुसूत अंजनी स्फूत वानरत्वे. आणि बलवान असणारा यज्ञ भाग हनुमंत म्हणून प्रसवला आणि त्या अंजनीशी यज्ञ पुरुष म्हणजेच वायूचं विचरण झालं. वायूची त्या ठिकाणी सामर्थ्याचा उपयोग झाला आणि यज्ञ भाग वाढवण्यासाठी. त्यामुळं हनुमंताला वायुपुत्र म्हणतात असं सांगतायत. दोन भागांचे तुम्ही चौघे जण, सगळ्या भागाचा हनुमंत पूर्ण, या लागी बळ प्रतापी जाना अति संपन्न बळत्वे. अगस्त्यजी सांगू लागले, रामा अहो दोन भागाची तुम्ही चौघ आहेत आणि एकटा भागाचा पट्टा म्हणले, त्याच्यामुळे हा तुम्हा सर्वांपेक्षा बलवान आहे असं अगस्त्यजी बोलले. राम लक्ष्मण शत्रुघ्न भरता यज्ञ भागी हनुमंता, तुम्ही पाच एकात्मता भिन्न दिसता अभिन्न. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि हनुमान तुम्ही पाच जण एकाच पिंडापासूनची उत्पत्ती आहे तुमची. त्याच्यामुळे तुम्ही वेगवेगळे दिसत असलात तरी एकच आहात असं सांगताय. आई कोणी अगस्तीची माता, संतोषला श्री रघुनाथ, हर्षयुक्त सोय हनुमंत, आनंद भारीत सौमित्र. आणि हे सगळं ऐकल्यानंतर अतिशय आनंद झाला बजरंग बलीला. अहो रामाशी नातं जोडलं गेलं. रामचंद्र प्रभू माझे देव तर आहेत पण भाऊही आहेत. हनुमंत आनंदित झाले. प्रभू रामचंद्रजींना सर्वांनाच आनंद झाला कारण भगवंताशी रक्ताचं नातं जोडलं गेलं असं सांगतात. अगस्ती म्हणे श्री रघुपती, बाळपणी आची ख्याती, ते मी सांगेन तुझ प्रती, अत्यंभूत शक्ती हनुमंता. अगस्त्यजी म्हणू लागले, अहो रामा हा बालपणापासूनच बलवान आहे, अतिशय भयंकर अशा प्रकारची शक्ती याच्या जवळ आहे. कशी होती, काय होती, काय केलं यानं सांगतो ऐका. ब्रह्मचार्याती गोमटी, हनुमंतासी गर्भ कासोटी, अंजनी माता देखे दृष्टी की राम जग जेठी देखेला. ब्रह्मचर्याची कोपिन याला जन्मल्यापासूनच आहे आणि अंजनी मातेनं ओळखलं की ही ब्रह्म कासोटी राम ओळखतील असं सांगतायत. हनुमंताचे लिंग दर्शन, मुख्य माता न देखे आपण, मग इतरा देखो शके कोण, ब्रह्मचारी पूर्ण कपिराज. हनुमान पूर्ण ब्रह्मचारी आहेत. किती ब्रह्मचारी? पूर्ण महाराज. की त्याच्या लिंगाचं दर्शन मातेला सुद्धा झालेलं नाही, इतर स्त्रीचा विषय नाही असं सांगतात. हनुमंत पुसे बाळ भावे, माते क्षुदेशी काय भक्षावे, अरक्त फळ जे देखावे तेची खावे म्हणे माता. लहान असलेल्या लेकरानं आईला विचारलं, आई मला भूक लागली काय खाऊ? आईनं सांगितलं लाल फळ खा म्हणली. लाल फळ खा म्हणल्यानंतर काय झालं ऐका. जन्मताची हनुमंत, अग्नि तेज दीप्तिमंत, बाल अर्क प्रभासम भासत, दीप्ती समत मारुती. बाल अर्क लहान त्या ठिकाणी उगवलेला सूर्य लालबुंद दिसतो आणि आईने काय सांगितलं होतं? लाल फळ खायचंय. मग आता फळ एक होय सूर्य, पण तो दिसू लागला लाल. महाराज लेकरू आगाव असलेस काही बी करत, आता काय करतं बघू. सूर्योदय नवता तेता, सेजनी जवनी हनुमंत, अंजनी गेली स्वयंवनात, फळे त्वरित आणावया. अंजनी फळ आणण्यासाठी वनात गेली. सकाळची वेळ होती
हनुमंतानं फक्त विचारून ठेवलं काय खाऊ? आई म्हणली लाल फळ खायचं. झोपलेला हनुमान आणि आई निघून गेली बाहेर फळ आणायला सूर्य उगवण्याच्या अगोदर. तेवढ्यात काय झालं? मातृविहीन हनुमंता रुदन करी अति क्षुदित दे कोणी बालार्कात तत्त फळ भक्षार्थ उडाला. लहान लेकरू ठेवलेलं होतं. सकाळी उठल्या उठल्या आई जवळ नसताना लेकरू रडत असतं. मला मोठमोठ्यानं रडू लागलं. भूक लागली. कारण लेकराला काय लागते? उठल्या उठल्या भूक लागते. बरेच जण म्हणतात चंद्रग्रहण कधी होतं? चंद्रग्रहण हे अमावस्येला होतं. हनुमंताचा जन्म कधीचा आहे? पौर्णिमेचा आहे. बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असतो की हनुमान जन्मल्या जन्मल्या उडायला गेला. नाही, 15 दिवसाचा अंतर आहे बरं का त्यातला. कारण चंद्रग्रहण हे पौर्णिमेला असतं. चंद्रग्रहण हे ठीक आहे, आपण बघू पुन्हा. चंद्रग्रहण हे पौर्णिमेला आणि सूर्यग्रहण हे अमावस्येला असतं. असो, हनुमानजी त्या ठिकाणी लालबुंद असणारा चंद्र बघितला आणि काय करताय? सूर्य बघितला आणि काय करतात ऐका. मातृविहीन हनुमंता रुदन करी अति क्षुदित दे कोणी बालार्का रक्त फळभक्षार्थ उडाला. फळभक्षार्थ उडाला. बाल अर्क बाल सूर्य बघितला आणि बघितल्याबरोबर 15 दिवसाचाच हनुमान आहे. त्या ठिकाणी हनुमंतानं उड्डाण केली असं सांगतात. क्षुदेने पिढीला प्रभा बालार्क फळाती वर्तुळ भक्षावया तात्काळ उडे चपळ स्वभावे. चपळ स्वभाव आहे महाराज. गोल असणार फळ बघितलं आणि टनकून उडी मारली असं सांगतात. हनुमंताची उड्डाण शक्ती ते गती नये गुरुडा प्रती वायू सुताची शीघ्र गती मनोरथी ठणकली. मनोरथी ठणकली. हनुमंताची उड्डाण शक्ती वाऱ्याला सुद्धा त्या ठिकाणी मागं टाकेल, गरुडाला सुद्धा मागं टाकेल अशा गतीमध्ये हनुमानजी जात आहेत. बक्षावया बालार्कासी ऊर्ध्व गती हनुमंतासी दे कोणी विस्मय सुरवरांसी देव ऋषी विस्मित. देव ऋषी विस्मित झाले. सूर नर सर्वांना आश्चर्य वाटू लागलं. 15 दिवसाचं लेकरू एवढ्या मोठ्या गतीनं. कारण विषय सूर्यग्रहणाचा आहे बरं का. हनुमान सूर्य गिळायला गेले होते. सूर्यग्रहण हे अमावस्येला असते. हनुमंताचा जन्म हा पौर्णिमेचा आहे. बरेच जण म्हणतात जन्मल्या जन्मल्या उड्डाणाला गेलं तर मग पौर्णिमेला सूर्यग्रहण नसतं. हा विषय आहे उड्डाणाचा अमावस्येच्या दिवसाचा. असो, अशा प्रकारे हनुमंतानं पूर्ण ताकदीनं उड्डाण केलं असं सांगतायत. धैर्य शौर्य महावीर्य शीघ्र गती गमने गांभीर्य हनुमंताचे परमोदार्य सुरवर शौर्य वाणिती. सुरवर शौर्य वाणिती, धैर्य वीर्य सर्व सामर्थ्यानिशी हनुमानजी उड्डाण करतायत. सर्वांना आश्चर्य वाटतं. हनुमंताच्या समान शक्ती कोणी नाही त्रिजगती. बाळ भावे शीघ्र गती सूर्य भक्षार्थी धावला. सूर्य भक्षार्थी धावला. बाळ गतीनं बाळ बुद्धीनं पूर्ण ताकदीनं सूर्यच गिळावा या भावनेनं हनुमानजी उड्डाण करतात. मनोगती सांडोनी मागे हनुमंत चालिला ऊर्ध्व मार्गे सूर्य किरणाचे निदाघ योगे होईल सर्वांग भस्मित. आता चिंता वाटू लागली मला. सूर्याकडे जाणं म्हणजे सोपं आहे का? सर्व त्या ठिकाणी लियर माग सोडले आणि हनुमान सूर्याच्या जवळ जात आहेत. भस्म होईल अशा प्रकारचा विचार बदल करतायत. जानोनी वायू पिता निज पुत्रा ते संरक्षिता हिमा
बुकणे निवविता होय चालता शिशु मार्गे. आणि मग सूर्याच्या दिशेनं हनुमान जाऊ लागला. वाऱ्याचा मुलगा आहे, वाऱ्या विचार करू लागला, लेकरू जळल, काय करावं? थंड पाणी टाकू टाकू, थंड पाणी टाकू टाकू, थंड वारा देऊ लागला, असं सांगताय. वायू धरू पाये हनुमंतासी, तव तो नाटुपे तयासी. वेगी आला सूर्यापासी, फळ भावेसी बक्षावया. हनुमंताला धरण्याचा प्रयत्न वाऱ्यानं केला, पण ऐकत होतो हनुमान कसला आवरत नाहीये. सूर्याच्या जवळ आला, असं सांगतात. हनुमंताला बिंबापासी, रवी राहू ग्रहणतेची दिवशी. राहू ग्रासिता सूर्यासी, हनुमान मानसी कोपला. आणि हनुमान सूर्य गिळण्यासाठी पोहोचला, तेवढ्यात राहू तिथं होता. त्याच दिवशी ग्रहण होतं, सूर्यग्रहण अमावस्येला असतं. राहू ग्रहण करायला आल्याबरोबर हनुमंतानं विचार केला, म्हणला फळ माझं आणि गिळतो दुसरा, बघतो याची, अशा प्रकारचा विचार करा. माझ्या गोड ग्रासाळे ते कोणाला मूड. राहूचे फोडले जाभाड पुच्छ सुदृढ होणारे. माझा गोड घास आणि खाण्यासाठी दुसरा येतोय, शेपटाचा ठो दिशी ठोका दिला आणि राहूचं थोबाड फोडलं, असं सांगताय. उच्च हानिता वानरा गाये राहू ये घाबरा. नाकी मुखी रुधिर धारा थरथरा कापत. शेपटाचा ठोका दिल्यानंतर नाकातून रगत येऊ लागलं, तोंडातून रगत येऊ लागलं. महाराज सूर्याला खाणारा होता, पण हनुमंताचा मार खाऊ लागला. धाके थरथरा कापत, गगनी गरगरा भुवत. राहू पडता ती मूर्छित, धावून केत धरी त्यासी. धन शेपटाचे रट्टे दिल्यानंतर लट 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 कापून धाडकन जमिनीवर राहू पडला. पडल्याबरोबर केतू आला आणि काय कर. राहू केतू आती आप्तता, दोघा दुई एकात्मता. केतू येऊनी राहू सायार्था, कोपे हनुमंताकडे पाहे. राहू आणि केतू महाराज भाऊ भाऊ एकूण एकाच प्रेम आणि भावानं मार खाल्लेला बघितला आणि केतू हनुमंताकडे लालबुंद नजरेनं पाहू लागला. सकेतू राहू दे कोणी दृष्टी, रागे हनुमंत हानी मुष्टी. दोघा पळता पाय पोटी हाक उठी ग्रहचक्री. तो अंगावर आल्याबरोबर हनुमंतानं ठेकीत द्यायला चालू केले. महाराज कोणी असून केवढा असं काही देणं घेणं नाही. राहू केतू पळू लागल्यानंतर ग्रहगतीमध्ये हडबड उडाली. अरे म्हणले सगळ्यांना त्रास देणारे आज पळायला लागलेत, एक वानर त्यांना ऐकत नाही, असा विचार कर. ग्रह सांगती सिंह का सुता, पुच्छ केतवाला तुम्हा भोता. इंद्राधिकारी नियता त्यासी तत्वता, तुम्ही सांगा. राहू सांगू लागला, त्या ठिकाणी वानर घायान आम्हाला त्रास होतोय, सर्वजण आता इंद्राकडे जाऊया, इंद्राला शिकायत करू, असं बोलतात. ग्रह सांगती सिंह का सुता, पुच्छ केतवाला तुम्हा भोता. इंद्राधिकारी नियता त्यासी तत्वता, तुम्ही सांगा. सिंहिकेची मुलं असणारे राहू आणि केतू आहेत बर का. त्यांना इतर ग्रह म्हणू लागले, यार तुमच्या पोटावर आता पाय देण्यासाठी दुसरा केतू आलाय म्हणले. पुच्छ केतू, शेपूट असलेला केतू आलाय म्हणले. आणि आता याच घरानं तुम्ही त्या ठिकाणी इंद्राला सांगा, असं इतर ग्रह सांगू लागले. राहू जो का सिंह का सूत, वानर घाये रुदुरुक्षित. इंद्रापासी आला त्वरित, शंक करीत सांगावया. सिंहिकेचा मुलगा असणारा राहू त्या ठिकाणी सर्व ग्रह लोकांचं ऐकलं, इंद्राला गारानं सांगू लागला, मोठमोठ्यानं ओरडू ओरडू काय म्हणतोय. माझी जीविका जीवनवृत्ती,
चंद्र सूर्य ग्रहण स्थिती आजीचे ग्रहण काळ प्राप्ती रैव ग्रहणार्थी मी गेलो. आणि म्हणला माझं पोटच भागतंय चंद्र सूर्याच्या ग्रहणावर. आणि आज ग्रहणाचा दिवस असल्यामुळं मी उठलून खायला गेलो म्हणला आणि मारच खायला भेटला. तवा माझा होणी बळवंत पुच्छराव येऊनी ते गाये करुणी रुधिरांकित धाडिले ते येथे बोंबेसी. मी खायला गेलो म्हणला माझ्या आधी माझ्यापेक्षा बलवान तिथं दुसरा शिपुटू राहू आलाय म्हणला. शिपुटवाला राहू त्यानं मला मारले म्हणला. हे बघा की सगळं तोंड फुटलंय. तू नियता देवादि देव माझा न देखता न्यायो. तू का धाडीला पुच्छ राहो तिने मज पाहो गांधिले. त्यानं सांगितलं म्हणला इंद्रा तू सर्व देवांचा नियंता आहेस आणि नियंता असताना मला न सांगताना माझी कोणतीच चूक नसताना माझा राजीनामा माघारी घेऊन दुसरा नौकरदार तिथं बसविलास म्हणला आणि त्यानं मला मारले. शेखी मजन पुसता तुवा करविले गुप्त घाता. म्या काय करावे गाता मदत त्वता तू सांगे. मला न सांगता माझा घात केलास म्हणला. पोटाला तर नाहीच नाही पण पाठीला त्यानं पोटभर दिलंय म्हणला. काय करू आणि हे असला घात का केलास अशा प्रकारे राहू. पुच्छ राहू येऊनी तेता सूर्या कळीला समस्त माझा करू दावे घात आलो रडत सांगावया. अरे म्हणला शेपूटवाला राहू त्या ठिकाणी आला. शेपूटवाला आणि त्यानं अडवून झपके द्यायला चालू केलंय म्हणला. कसा तरी जीव वाचून तुझ्याकडे पळत आलोय. कोणी राहूचा वचनार्थ इंद्रादी देवाती विस्मित ग्रह चक्र का ते विपरीत करतात येत तो कोणा. इंद्र आश्चर्यचकित झाला म्हणला मी तर झोपेतूनच उठलो नाही आणखी. त्याच्या आधी हे काय प्रकार घडलाय. मी काही दुसरा राहू वगैरे ठेवला नाही म्हणला. कुठून आला असेल कोण असेल काला असेल इंद्र विचार करतोय. कोणे केला नवा राहो त्याचे निर्दळावया पाहो. घेऊन सुरसेना समुदाव इंद्र समवेव तेथे आला. कोण नवा राहू आलाय म्हणला. सर्व सैन्य घेतला हत्तीवर बसला आणि इंद्र निघाला. इंद्र राहू पुढे बैसवणी नवा राहू दाखवी म्हणून जेने तुझ गांजले बळे करून त्याचे निर्दळण मी करीन. इंद्र हत्तीवर बसला म्हणला तुला कोण मारलंय कोणता नवा राहू आहे मला दाखव. अशा प्रकारे इंद्र बोलतोय. दाखविता हनुमंतासी थरथरा कंप सुटला राहुसी. दडोणी ऐरावतीचे पाठीसी धाविंद्रासी दुरुनी. इंद्र असा टगडक 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 हत्तीवर आला. हत्ती असा येत नाही पण आला. ते राहूला म्हणला दाखव बरं. राहूची समोर येऊन हनुमंताकडे बोट करायची हिंमत होत नाही महाराज. हत्तीच्या माग लपला म्हणला यो इंद्रा तो ते म्हणत असताना त्याचं शरीर इतकं लटलट कापत होत असला मारला होता. कडे हनुमंता दाविनला रवे ग्रास वया क्षुदित तेने सूर्य चळी कापत अति अनर्थ ओढवला. इकडे मात्र सूर्य लट कापू लागला म्हणला आज गिळायला दुसरं चालय आणि वानर मोठं अवघड दिसायलंय काय करू. दिनमान सांडोणी सविता पळोण लाहे सर्वथा निवारू शकेना हनुमंता त्या कांता पावला. सूर्य विचार करू लागला म्हणला मला ड्युटी सोडून पळता येत नाही
आणि वानर काही आज जगू द्यायचा वान दिसत नाही, काय करू विचार सूर्य करतोय. तेची संधी इंद्रापासी वानरे देखोनी राहुसी रागे निघाला निर्धाळा वयासी अति वेगेसी धावला. आणि त्याच वेळी वानर बघितलं आणि इंद्र हनुमंताला मारण्यासाठी निघाला. मद क्षुदिताच्या हारासी राहू डवला विनविसी धरून इंद्राच्या बाळासी माझ्या ग्रासासी धाव आला. आणि हनुमंतानं बघितलं महाराज राहू येतोय आणि इंद्रासोबत येतोय. म्हणला ह्याला एकदा झपके दिलेले कळत नाहीत का, हे पुन्हा दुसऱ्याला घेऊन आलंय. म्हणलं माझ्या जेवणाकडे बघालय. अशा प्रकारचा विचार बाल हनुमानजी करताय. ऐसे बोलोणी हनुमंता सूर्यग्रासासी सोडून मात राहूचा करू दावे घात हिरुभात इंद्राते. असा विचार केला आणि हनुमंतानं असं रगिलीत बघायला सुरू केलं महाराज राहूकडं. राहू म्हणला इंद्रा मेलो रे. म्हणला हे आता मला वाचू देत नाही. अशा प्रकारचा विचार करून राहू पळतोय. राहू पळे इंद्राकडे ते तव हनुमंताची उडी पडे एरुआती आक्रोशिरडे इंद्रा पुढे सांगता. राहू इंद्राकडे पळू लागला तोपर्यंत हनुमंतानं दन मारली. महाराज त्याने ठण 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 ओरडाय सुरू केलं. म्हणला राहू इंद्रा वाचव रे. म्हणला वानर मारतय वानर मारतय. एवढ्यामध्ये काय होत. हनुमंत राहू ते मर्दू पाहता इंद्र मनामे आक्रंदत वानरे पुरविलांत आरंबळत आक्रोशे. हनुमान माग पळतोय बघितलं. राहू इंद्र 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 म्हणून आरंबळू लागला. मोठमोठ्यानं ओरडू लागला वाचव रे वाचव. आई कोणी राहूचा कांत इंद्र नाभिकार देत भिवू नको दरी पुरुषार्थ याचा घात मी करीन. इंद्रानं सांगितलंय राहू अरे घाबरू नको. म्हणला हे वानर आहे याला मी मारतो. अशा प्रकारे इंद्र बोलू लागला. ऐसे बोलोनी अमरपती वेगी प्रेरिला रावती त्यावरे दाविनला मारुती हस्ते हस्ती उठावया. अशा प्रकारे इंद्र बोलला आणि हनुमंताच्या अंगावर निघाला. हनुमंत त्या ठिकाणी आपल्याकडे गिराईक येईल म्हणल्यानंतर होय त्याचं स्वागत करणं कर्तव्य आहे. हनुमंतानं त्या ठिकाणी युद्धाला सुरुवात केली आणि इंद्राच्या हत्तीचं शेपूट धरलं. वानरो रावती आकळी देणे पुचे ठोकिला गंडस्थळी गजा क्रंदोनी देत किंकाळी भयचळी कापत. हनुमंतानं हत्तीचं शेपूट धरलं. झपकन त्या ठिकाणी हत्तीला शेपटाचा रट्टा दिला. महाराज रट्टा दिल्याबरोबर हत्ती मोठ्यानं किल चिर चिरकला. आणि मग काय होत उच्च नव्हे तो वज्रघात गावे मुख रावत इंद्रवळे आकळीत तरी युद्धात परतेना. मोठ्यानं हत्ती चिरकला. महाराज रस्ता सोडून पळू लागला. इंद्र किती त्याची दुरी वाढालाय हनुमंताकडे यायला, पण हत्ती काही इकडे तोंडच फिरवित नव्हता असं सांगतात. उच्च आणि वानरे गजे घेतले घायवारे शक्र शक्ती तो नावरे केले घाबरे इंद्रासी. ठेका बसल्यानंतर हत्तीतनं हायच खाली. महाराज हत्तीनं हत्ती काही रस्त्यात येतच नाही. इंद्र दोन दोन हाताने इंद्र हत्तीला ओढू लागला, पण हत्ती आवरत नाही. मार बसलेल्या दिशेला कसा जाईल दुसरीकडे पळू लागला. इंद्रदेवा माझी बळी तो करिता हनुमंतासी कळी वानरे मुकुट पडला तळी झुटी मोकळी इंद्राची. आणि हनुमंताने त्या ठिकाणी देवामध्ये बलवान असणाऱ्या इंद्राचा ठेक्यात मुकुट पाडला आणि केस मोकळे झाले इंद्राचे. इंद्र सकाळी सकाळी भानगडीत सापडला. मुकुट घ्यावया आपणा पासी
बाळ भावे न कळे त्यासी इंद्र केला कासा विसी मुरुद्रणासी मर्दोनी. इंद्राचा मुकुट घेण्यासाठी हनुमान पळू लागला महाराज. इंद्र कासावीसी करून टाकला. मरुद्गणासहित प्रत्येकाला त्रस्त हनुमंतानं केलेला आहे असं सांगतात. इंद्र गानिला कपिंद्रे यम धाविनला कैवारे दंडा आणूनी तो सत्वरे केले वानरे विपरीत. इंद्र अडचणीत आहे. आता इंद्राच्या ठेकात द्यायचा बाकी होता महाराज. तेवढ्यामध्ये यम हलगटावर बसून यम आला दंड हातात घेऊन. जगाला दंड देणारा यम हनुमंतानं कसा दंडित केला. यम आणि जव दंडेसी हनुमान आदळला अंगासी. थापा हनुनिया त्यासी तोंड घसी पाडिले. यमानं दंडुक घेऊन असा दणकन मारणार तोपर्यंत हनुमंतानं माग सरकून रप दिशी कांसिली दिल्या बरोबर यम पालथा दणकन जमिनीवर आदळला असं सांगताय. घाय हानुनी प्रचंड सांडोनिया बळबंड यमाचेच ठेचले तोंड बळ वितंड वानरा. वितंड बलवान हनुमान आहे महाराज. ठेका दिल्या बरोबर यम पालता झाला. तोंड झडकीला महाराज. माणसं काय म्हणते रागात आल्यास तुझं तोंडच झडकील. आता मला सांगा, महिन्याचं लेकरू होण्याच्या आधी ह्यानं काय केलं. यमाला मारलं. यमाला महाराज रामाचं भक्त असलं की यमाला मारता येते, नाही तर यम सगळेच मारित. जन्मलेल्या दिवसापासून यमाला मारण्याची ताकद फक्त राम भक्तात आहे. लक्षात घ्या. नाथ महाराज सांगताय. यमे गांजले जगासी वानरे गांजले यमासी. घाय मिळविला धुळेसी बळाराशी वानर. बलराशी वानर यम जगाला गांजतो महाराज. जन्मलेला प्रत्येक जण बापाला भेट नसला तरी यमाला भेटतो, पण यमाला मार देण्याची ताकद मात्र रामाच्या दासात आहे. यम गांजिला दारुण बेले पळाला वरुण. कुबेर घाली लोटांगण चरणा शरण कपिराजा. मला सांगा, यमाला ठेके जर सगळे देखत भेटले, यम जर पालता पडला असेल तर दुसऱ्या नादाला कशाला लागतील. कुबेर म्हणला बाबू, वरून म्हणला तर म्हातार कशाला मार खायला थांबल. जय श्रीराम म्हणून गेले ते निघून. अशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे. हनुमंते अर्धक्षणी सुरसेना नेली बंगोनी. अवघ्या केली दाना दाने महापळणी देवासी. महापळणी देवासी. हनुमंतानं अक्षरशः वानरांचे देव सैन्याचे दाना दान उडवले असं सांगतात. हनुमंताच्या वेगा पुढे आम्ही पळावे कोणीकडे. एका माग एक धडे जीव साकडे देवासी. देवांना जीवाचं साकडं महाराज. कोण एका माग दडू लागला. प्रत्येक जण घाबरू लागला, कारण प्रत्येकांना पार्सल मध्ये मार मिळू लागला. सगळा उपटावया इंद्रासी दरोणे रावती पुच्छासी. वानरे भोंडिता काशी सदैव ऋषी गजबजले. वानर कुठं ग बसले, सगळे पळू लागले. पण म्हणला हे इंद्र नादाला आलताना इंद्राच्या हातीचं शेपूट धरलं महाराज. असा ऐरावत हाती इंद्रासहित उचलला. गर 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 हत्ती त्या ठिकाणी फिरवायला सुरू केलेला आहे. हनुमंत बळ दे कोणी दृष्टी इंद्र उपटीला सृष्टी. जगी एकची बोंब उठी महाहटी वानरू. इंद्र गर 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 फिरवून आपटीना दिसतो. जग सगळे जगातले म्हणू लागले काय वानर आहे, काय बलवान वानर आहे अशी चर्चा करतात. लघु लागवे सुरपती वज्रे हानिला मारुती. गाव लागता हनुमंता प्रती पहिला
चिती मूर्छित. इंद्राने विचार केला, म्हणला आता जर सोड ह्यान हातातून तर आपल्या हा समाधी बसवायला आडवी सापडत नाही. म्हणला काय करावं लागेल. त्याने हातात वज्र घेतलं आणि फिरवून त्या ठिकाणी वज्र हनुमंताला मारलं असं सांगतात. मेरू शिखर पठारात हनुमान पाडिला मूर्छित. वायू पिता येऊनी त्वरित निज सूत उचलिला. वज्र लागला हनुवटीला. वज्र लागल्यानंतर मेरू पर्वताच्या शिखरावरती हनुमानजी जाऊन पडले, मूर्छित पडले. तिथं वडील वारा आलेला आहे असं सांगतात. क्षुदिता माझ्या हातानी आसी इंद्र हाणूनी वज्रेसी. मूर्छित पडिले भूमीसी वायू माणसी क्षोभला. वाऱ्याला राग आला, म्हणला माझं तान लेकरू. आता किती आगाव जरी असलं तर लेकरू. माझं तान लेकरू भुकेजलेलं असताना या इंद्र देवाचा राजा कुणी काही करू नये कुठाने राजानं माझ्या लेकराला का मारलं याचा राग वाऱ्याला आला. वायू क्षोभोडी संपूर्ण करशिले जगाचे प्राण. ब्रह्मादिका संकट पूर्ण ऋषीभूत गण तळमळते. वाऱ्यानं जगाचाच प्राण त्या ठिकाणी आकर्षित केला. म्हणजे माझच बुडाल्यास जगाचं काय करायचं ते नाही. माझच गेलं जगाचं काय करायचंय म्हणून वाऱ्यानं अख्ख्या जगाचा प्राण आकर्षित केला असं सांगतो. वायू क्षोभोणी सक्रोध अंतरी केला प्राणारोध. प्राणापान ठेले स्तब्धाती विरुद्ध भूतासे. राग आला आणि रागामध्ये त्या ठिकाणी आपल्या पदाचा गैरवापर सुरू केला. महाराज श्वास उच्छ्वासच बंद केला जगाचाच. अख्ख्या जगाचं प्राण बंद केला आणि मग प्रत्येक जण कासावीस झाला. महाराज असला तरी श्वास लागतो ना. श्वास नसल्यास काय अशी परिस्थिती झाली. प्राण निरोधाची स्थिती ठेली भूतांची नित्य गती. कोणा नाही सुख प्राप्ती तळमळती अति दुःखे. अतिशय दुःखानं प्रत्येक जण तळमळ करू लागला. कुणालाच सुख नाही हो, प्रत्येक जण दुःखी झालेला आहे असं सांगतात. यक्ष राक्षस देव गंधर्व सिद्धाचारादी मानव सत्य लोका येऊनी सर्व पितामह वंदिला. यक्ष गंधर्व किन्नर सिद्ध चारण सगळेच जण ब्रह्मदेवाकडे आले आणि पितामह असणाऱ्या ब्रह्मदेवाला वंदन केलेलं आहे. प्राण निरोधाचे कष्ट ऋषी सांगती श्रेष्ठ श्रेष्ठ. तव भ्रमयाचे फुगले पोट अति संकट सर्वा. प्राण निरोधाचं संकट सर्वांवरच आहे. प्रत्येक जण सांगू लागला महाराज आम्हाला असं व्हालंय, आम्हाला असं व्हालंय. तोपर्यंत ब्रह्मदेवाची ढिरी फुगली महाराज. कारण प्राण निरोध आहे. आतमध्येच प्राण कोंडायचा, बाहेर यायचंच नाही अशी परिस्थिती झाली. ब्रह्मा सर्वा सांगे समजता इंद्रे हाणूनी वज्रघाता. मूर्छित पाडिले हनुमंता वायू पुत्रार्थ क्षोभला. ब्रह्मदेवानं सांगितलं म्हणले देवाचा राजा असणाऱ्या इंद्रानं हनुमंताला पाडलेलं आहे, माझ्या मुलाला पाडलंय. याच्या रागात वाऱ्यानं असला प्रकार केला. वायुवणीचा पुत्र दुःखार्थी भूतांची या अंतर्गती. निर्दोळिल्या प्राणव्रती पुत्र कार्यार्थी क्षोभतो. पुत्र कार्यार्थाच्या उद्देशानं वाऱ्याला शोभ आलेला आहे, राग आलेला आहे आणि मग वाऱ्यानं हा प्रकार केलेला आहे असं प्रत्येक जण. राहू कैवारे अमरनाथ वज्रे हानितला हनुमंत. मूत्र पुत्र पडताची मूर्छित वायू प्राणांत क्षोभला. मुलगा मूर्छित पडल्याबरोबर वारा मात्र प्राणांतानं क्षोभलेला आहे असं सांगतात. हनुमंत घेऊनी पुढे वायू स्पुंदोनी रडे. ताने बाळ हे बापुडे इंद्रे मामुडे मारिला.
वाऱ्यानं मांडीवर आपापलं लेकरू घेतलं, मोठमोठ्यानं रडू लागलं. म्हणला माझं तान पराक्रमी लेकरू त्या ठिकाणी इंद्रानं मारलं. माझा आणि माल्या हनुमंत इंद्रादी देवाचा मी घात करीन एका निमेषात वायू प्राणांत क्षोभला. वाऱ्याला राग आला आणि वाऱ्यानं सांगितले यवकाकडे म्हणला माझं जर मेलं तर इंद्रासहित कोणाला जिथं सोडणार नाही, सगळे खतम करून टाकेल. अशा प्रकारे वारा बोलू लागला. प्राणवरती चळता वायू तो तव जगाचा जगदायू. वा पुत्र क्षोभे क्षोभुणी बहु भूता प्रयळ मांडिला. भूतांमध्ये प्रलय मांडला. पुत्र क्षोभानं वारा त्या ठिकाणी क्षोभलेला आहे असं सांगतात. प्राणे प्राण्या नित्य सुखा प्राणे प्राणाय नित्य हरिक. प्राणदाताच निशेष परम दुःख प्राणियासे. प्राणी प्राण्या नित्य हरिक. अरे वारा येऊ लागला नाकात, माणसाला जरा फॅन लावला तर बरं वाटते. वाराही नाही गेला तर माणसाला घाम येतो, माणसं मारायच्या स्थितीत येतात. प्राणी प्राण्या नित्य विश्रांती. असतच विश्रांती माणसाला येते. जरा उन्हातून आलं, झाडाखाली झोपलं, मस्त पवार आलं की बरं वाटतं. वारं नसल्यानंतर माणसाचं काही खरं नाहीये आणि ती अवस्था सर्वांची झालेली आहे. प्राण गेलिया निघोनी काष्ट प्राय प्राणी जनी. दृष्टीपाता सचेल स्नानी विटाळ मानी जग त्याचा. प्राण सुरू आहे तोपर्यंत बरं आहे. एकदा प्राण गेला, प्राण म्हणजे वारा, शरीरातला वारा निघून गेला की माणसं घरच्याच माणसाला म्हणतात मड. काय म्हणतात? मड म्हणतात, भूत म्हणतात. हात लावित नाहीत, लागला हात चुकून तर आंघोळ करतात, है की नाही. 8-8 10-10 दिवस माणसं देवापासून सुद्धा दूर राहतात विटाळ म्हणून. ही परिस्थिती वार गेल्यानंतरची आहे असं सांगताय. या लागी प्राणे पवित्रता प्राणे प्रीती प्रीतिवंता. प्राण गेलिया तत्वता प्रिय प्रिय काळांता स्पर्शेना. वारा आहे तर पवित्रता आहे महाराज. नाहीतर नवरा बायकोच किती प्रेम असू द्या, दोन्हीतला एक मेला की एक म्हणते भूत झालंय. अंगाला हात सुद्धा लावीत, अंगात येते पुन्हा. अशी नाना प्रकारची स्थिती असते असं सांगतायत. पत्नी प्रिया परमाप्त आणि ते कांती भोगी जीवित. प्राण गेल्या प्राणी पेत पतीसी भूत मानी पत्नी. नवरा बायको इतकी एकांतात राहतात, गुलू 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 बोलतात, 24 तास राहतात. एवढं प्रेम असतं, पण जर नवऱ्याचा जीव गेला तर बायको म्हणते भूत आलत, भूत दिसू लागलं म्हणून हारडत राहते. महाराज बाणामती काढायला 10 ठिकाणी जाईल, पण नवरा भेटला याचा तिला आनंद होत नाही. कारण शरीराला महत्व आहे, जीवाला महत्व आहे असं सांगतात. ऐसा प्राणप्रिय समजता तो क्षोभूनी जाईल आता. या लागी वाचवावे हनुमंता वैकुंठनाथा सांगूनी. ब्रह्मदेवाला सगळे म्हणू लागले काय बी करा म्हणले, हनुमंताला वाचवा. हनुमान जमेला हे वार कुणाचं ऐकत नाही आणि मग कुणालाच वाचू देत नाही. वैकुंठनाथ भगवंताला सांगून एवढा हनुमान वाचवा. प्राणे पिढीला शुळा पाणी वायूची करावया बुजावणी. तूही आला तक्षणी वाचवा म्हणून हनुमंता. 24 तास भजन करणारे महादेव त्याच पोट फुगलं. म्हणले आज काय विषय काय, जाऊ वाऱ्याची शांतवना करो, जग सुखी करो असा विचार महेश्वर करतो. शिव शक्र चतुरानती प्रार्थिला जनार्दन. हनुमंता दावया जीवदान अवघे जन निघाले. शिव शक्र भगवान शंकर असतील, ब्रह्मदेव असतील, इंद्र असतील, सर्वांनीच जनार्दन असणाऱ्या प्रभूला बंधन केलं आणि एवढा हनुमान वाचवा म्हणले. का वाचवायचं आहे?
आपल्याला वाचू देत नाही. म्हणून असं सांग भीतीपोटी. ब्रह्मा हरिहरती गे जाण सोयंद्रादी देवगण ऋषी श्रेष्ठ श्रेष्ठ प्रजा पूर्ण अवघे जाण तेथे आले. ब्रह्मा हरिहर सर्व श्रेष्ठ ऋषीश्वर त्या ठिकाणी आलेले आहेत. जेथे घेऊन हनुमंता वायू बैसलासे रडत प्राणरोधे क्रोधयुक्त आले समस्त ते ठाया. जिथं वारा बसला होता तिथं आले महाराज. खरंच आले असते का वाऱ्यासाठी? वाऱ्यानं आंदोलन केलं म्हणून आले. आंदोलनाशिवाय पर्याय नाही महाराज. सरकार वाकतच नाही, त्याच्यासाठी आंदोलन महत्वाचं आहे. आंदोलनानं सगळे रस्ते जाम करून टाकले आणि सगळेच त्या ठिकाणी कोणाकडे आले? वाऱ्याकडे आले असं सांगतात. देखोणी ब्रह्महरिहार वायू ठोणी सत्वर कडे घेऊन या कुमार केला नमस्कार सद्वावे. सगळे आल्यानंतर आपलं आपलं लेकरू काकत घेतलं आणि वाऱ्यानं सर्वांना नमस्कार केला असं सांगतात. ऐके पुत्र गाता कारणे अवघे जगती निर्दळणे ऐसे न करावे आपण क्षमा करणे प्राणनाथा. सांगू लागले महाराज. सगळे म्हणले हो का आपले एकट्या लेकरासाठी अख्ख्या दुनियेचं जीव घेणं बरं नाही. कसं आहे आंदोलन करत असताना माझे लेकर बाळच हाताचा गोदडी पैलवान कोणाला झोपू दिना झाला. माझे लेकर बाळ माझे लेकर बाळ. हे बघा धर्म सोडून अधर्मात जाऊन लेकर बाळ म्हणणारा आपला असू शकत नाही. पुतना मावशीचं नाटक किती जरी चांगलं असेल तर तिच्या स्तनात विषय लक्षात आलं पाहिजे. त्यामुळं परधर्मो भयावह. होय दाढी चोरणारा आंदोलक जगाचं कल्याण करू शकत नाही. कुठेतरी चित्तामध्ये विष असल्याचं लक्षण येते. असो सांगण्याचा विषय इथला असा आहे, प्रस्तुत विषय असा आहे. वाऱ्याचं आंदोलन होतं आणि वाऱ्याचं आंदोलन सर्वांनी सांगितलं व एकट्या लेकरा बाळासाठी असला काही प्रकार करणं बरा नाही. त्यानं म्हणलं माझच गेल्यास मला काय करायचंय. अशा प्रकारे वाऱ्यानं जोरात सुरू केलं. वायू बोले क्षोभकता माझा हनुमंत न उठा करीन इंद्रादिकांच्या घाता जाण तत्वता प्रजापती. ब्रह्मदेवाकडे बघून रागात वारे बोलू लागले. म्हणला येऊ का मामा? ब्रह्मदेवा माझं लेकरू नाही उठलं का इंद्रासहित मारून टाकतो. मला कुणाचंच घेणं दे. लक्षात घ्या इंद्र मुख्यमंत्री हे मंत्री आहे. तर काय म्हणला काहीच देणं घेणं नाही. म्हणला माझे लेकर बाळ मला गरजेचे आहेत. अशा प्रकारे त्या ठिकाणी बोल. ऐकोणी वायूचे वचन आसिनला श्री जनार्दन हनुमंताचे भाग्य पूर्ण जन्म मरण त्या नाही. वाऱ्याचं बोलणं ऐकून हसले महाराज भगवान. आता भगवंताच्याच कार्यासाठी जन्मलेला हनुमान त्याला मरू कसं देईल बरं राम? भगवान विष्णू हसू लागले. याला जन्मही नाही याला मरणही नाही असं बोलताय. श्रीराम भागाच्या द्विगुणी जन्म पावला हनुमंत त्यासी स्वप्नी नाही मृत्यू असे हनुमंत चिरंजीव. विष्णूंनी सांगितलं म्हणले आमच्या दुप्पट ताकद यांच्यात आहे. हे मरत असतात का? आणि हे मरून आमची सीता कोण शोधील? होय पुढे रामायणात मदत कोण करेल? अशा प्रकारे आता एवढं खुलं बोलना गेले पण याला मृत्यू नाही असं भगवान विष्णू बोलताय. वरद वदला श्री जनार्दन ते ऐकोणी त्रिनयन वरद वंदे संतोषून सावधान अवधारा. भगवान श्री विष्णूंनी वरदान द्यायला सुरू केलं. वरदान दिलं की हा जन्मणार नाही मरणार नाही हा अमर आहे. आता एकदा एकानं खिशातून पैसे काढून दक्षिणा द्यायला चालू केली की मग सगळे देत असते. असंच आहे बरं जगाचं. एवढा वेळ कुणच वरदान दिलं नाही. भगवान विष्णूनं सुरुवात केली महाराज मोठ्यापासून. लगेच भगवान शंकरांनी त्या ठिकाणी वरदान द्यायला सुरुवात केली. आता सगळेच देतील.
माझे या तृतीय नयनीचा वनी जाळू न शके या लागुनी त्रिशूळ न शके अंग भेदुनी वरदवाणी शिवाची वरदवाणी शिवाची. भगवान शंकर म्हणू लागले, माझ्या त्रिशूळाने याला काही होणार नाही, माझ्या तृतीय नेत्रातील अग्नीनं सुद्धा याला काही होणार नाही. अशा प्रकारचं वरदान भगवान शंकर देत आहेत. विष्णू वरदवले तत्पर गदाधि बाण चक्रधर तेने न भेदे याची शरीर राम हनुमंत. माझ्या त्रिशूळानं काहीच होणार नाही महाराज. विष्णूनं सांगितलं माझ्या चक्रानं काही होणार नाही, गदानं काही होणार नाही आणि कशानंच काही होणार नाही. वज्रदेही अशा प्रकारचा हनुमान होईल. ब्रह्मवदे निजवर देसी ब्रह्मदंड ब्रह्म शापेसी बंधू न शके हनुमंतासी सकळ द्वंद्वासी निर्मुक्त. ब्रह्मदेवानं सांगितलं ब्रह्मपाश याच्यावर बाधा करणार नाही, हा भ्रमात पडणार नाही आणि हा सतत निर्मुक्त असेल असं सांगतो. ब्रह्मवदे निज इंद्रवदे निज वरदासी माझे वज्र लागल्या हुनीसी तेने हनुमंत नाम यासी होईल सर्वासी विख्यात. इंद्र म्हणलाय हो का माझं वरदान माझं झालंय, म्हणला चुका आता काय करू, वज्र लागलंय, हनुवटीला लागलंय, त्याच्यामुळे आजपासून याचं नाव हनुमान असं सांगतात. माझे वज्रण बाली पाही हा होईल वज्र देई सुरासुरा नाव गावे पाही याची ख्याती ती लोकी. याची त्रिभुवनात ख्याती होईल. आजपासून याला माझं वज्र लागणार नाही म्हणला, हा वज्रदेही होईल. वज्र म्हणजे साधा नाही महाराज, पर्वताचा भुगा होतो. क्या बात आहे. आणि एवढा लागल्यानंतर जी उभा आहे पडलेला आहे फक्त मेला नाही, त्याला पुन्हा वज्र काय करणार आहे, पण हा वज्रदेही होईल असं वरदान इंद्र देत आहे. वृषकोशिकी कमळक माळा चुकवलेले कदा काळा इंद्रे उल्हासे त्या वेळा घातली गळा हनुमंताचे. ऋषी कौशिकानं दिलेली कमळाची माळ जी कधीच चुकत नाही, ती माळ इंद्रानं कुणाच्या गळ्यात घातली, हनुमंताच्या गळ्यात घातली असं सांगतायत. नीर वरदवले सविता मदहुनी शताधिकता जो जो वृद्धी होईल हनुमंता राक्षस गाता करावया. माझ्यापेक्षा 100 पटीनं ताकद येईल, सूर्य म्हणू लागला तेज येईल कुणामध्ये, हनुमंतामध्ये राक्षस घात करण्यासाठी. हा वाचिला सज्ञाता ते सकळ वेद शास्त्रार्था मी देनाती योग्यता होईल विख्यात परमार्थे. हा ज्ञानी होण्याचा विचार केला तर सर्व वेदशास्त्र संपन्न होईल महाराज, हे की नाही, बुद्धिमतां वरिष्ठम होईल अशा प्रकारचा त्या ठिकाणी वरदान दिलेलं आहे सूर्यानं. वरुण वदे वरदान वर्षे शतजळी निमग्न होता हनुमंताने मरण पाशबंधन कदान बाधी. वरुणानं सांगितलं हो का म्हणले मगाई मी काही भानगडीत मांडण्याच्या पडलो नव्हतो तरी वरदान देतो म्हणला, 100 वर्ष जरी हनुमान पाण्यात राहिला तरी याला मृत्यू येणार नाही, त्रास होणार नाही असं सांगतोय. यम वरद वदे वितंड सुख पावसी तू प्रचंड. दुनिया नीट होत असते बरं का. यमाला कांसुलीत दिल्यानंतर यम सुखी होऊन वरदान देऊ लागला. महाराजा पुढे सगळं कमी दिलं आहे. हो, यमाच्या कानपट्टीत देऊन यम पालता पाडला होता तरी यम म्हणू लागला सदा सुखी राहशील म्हणला, तुला आरोग्य राहील म्हणला, तुला माझं दंडुक काही, तुझं दंडुक काही करीतच नाही आधीपासूनच काही करीत. सामर्थ्यापुढे दुनिया झुकते, त्यामुळे समर्थाची सेवा करा मायबापांनो. आपलं काय व्हायलंय कलियुगात, नालायकांची सेवा करण्यात आयुष्य चाललंय. कोणाची सेवा करतो आपण?
समर्थ असणाऱ्या श्रीरामाची सेवा करावी मायबापांनो. त्याशिवाय जीवनात सामर्थ्यच येत नाही. बलवान असणाऱ्या हनुमंता पुढे मुजरा करू लागले, मार खाऊन मुजरा करू लागले. दुनिया असलीच आहे, रट्टे द्यायची ताकद ठेवा. तुमचं चुकलं तरी पाया पडते. आणि तुम्ही जर गरीब असलात, तुम्ही जर सामर्थ्यहीन असलात, महाराज तुम्ही चुकला नसलात तरी दाब देते. खरं रोज माफी मागायला होती ती एकही चूक न करता. आपण गरीब राहावं, ताण नाही हो. तुम्ही गरीब राहा, लोक उचका उचके कराय बघते. लोकांना जर कळलं याच्याकडे दैवी शक्ती आहे, यानं जर बोलला तर 7 पिढ्या नीट होत नाही. महाराज लोक असे टरटरा तर नीट होतात. कुठली तरी ताकद ठेवा. जीवनामध्ये सामर्थ्य येतं कधी भगवंताची भक्ती घडली ना की जग पाया पडत असतं. एक 15 दिवसाचं वाढणार आहे, पण सगळं इंद्राचं मंत्रिमंडळ पुढं मुजरा करायला यायलंय. परिणाम सामर्थ्याचा. धनेश वदे निज वरदासी युद्ध करिता वर्षानुवर्षी कदा काळी भ्रमण पावजी अस्त्र बाधेसी बाधवेना. धनेश फायनान्स मिनिस्टर, अर्थमंत्री कुबेर म्हणू लागला, म्हणला तुला कुठलंच अस्त्र त्या ठिकाणी बाधा करणार नाही, शस्त्र बाधा करणार नाही, माझं तुला वरदान आहे असं सांगतंय. विश्वकर्मावदे वरदान म्या शस्त्रे केली निर्माण ती हनुमंतासी युद्धी जाण शस्त्रे संपूर्ण न बाधते. विश्वकर्मानं सांगितलं, म्हणलं हो का, ऑर्डनन्स फॅक्टरी सगळी माझ्याकडे, सगळी शस्त्र मी बनवतो, पण माझ्या फॅक्टरीत बनलेलं एकही शस्त्र हनुमंताला त्रास देऊ शकणार नाही. अशा प्रकारे मालकानं स्टॅम्प टाकून दिला. माझे शिल्पशास्त्रीचे ज्ञान ते तू पावसी संपूर्ण असे बोलून आपण ध्येयालिंगण हनुमंता. विश्वकर्मानं सांगितलं, माझं जे शिल्पशास्त्राचं ज्ञान आहे, ज्याचे त्याचा वंश जपला पाहिजे. महाराज विश्वकर्मा म्हणजे विश्वकर्माच्या वंशात येणारे कोणकोणत्या जाती आहेत? गौंडी, घर बांधणारे, सोनं करणारे, त्यानंतर सुतार, कुंभार, ही सगळी विश्वकर्माच्या वंशातून येतात बरं का. त्यानंतर शस्त्र बनवणं असेल, त्यानंतर जू वगैरे हे सुतारकीचे कामं असतील, जेवढ्या कलाकृती आहेत हे सगळे विश्वकर्माचे वंशज आहेत. गौंडी लोकांनी अक्षरशः वंश बुडवून टाकला. कुठंच बांधकामाला आपली माणसं भेटणं झाली. असलं बरं नाही. हा, सुतारायने जरा जपलंय, कुंभारायने पण बऱ्यापैकी जपलंय. सोनारांचं सुद्धा आता हल्ली हातातून बऱ्यापैकी गेलंय, आहे बऱ्यापैकी, पण चाललंय. जाऊ देऊ नका. आपापल्या वंशाची धंदे व्यवसाय हे मजबूतीनं आपल्या जवळ असले पाहिजे. आपण त्याचं पालन केलं पाहिजे. त्याशिवाय धर्माचं संरक्षण होऊ शकत नाही. सोनारामध्ये जर दुसरेच घुसले रामाला न मानणारे तर अवघड होईल ना. उद्या सुवर्ण जी कला आहे ती आपल्या हिंदू संस्कृतीनुसार जी काही अलंकार बनवायचे त्याच्यामध्ये विपरीतता निर्माण होत असते. सांगण्याचा विषय असा आहे, त्या विश्वकर्मानं वरदान दिला हनुमंताला. म्हणलं माझं जे घर बांधकामाचं जे धंद्याचं नॉलेज आहे, म्हणला सगळं हनुमंताला येऊन जाईल. म्हणून तर हनुमान पुढे लंका बांधणार आहेत, मातीची वाळूची लंका, अशा प्रकारे सांगतात. ब्रह्म जगत गुरु सर्वासी संतोषुनी सांगे वायुसी हनुमंत भाग्याची राशी सकळ देवत्यासी तुष्टले. हनुमान भाग्याची राशी. बापानं आंदोलन केलं पण पोराचा फायदा झाला. खूप फायदा. प्रत्येकाने येऊन वरदान, प्रत्येकाने यायचं वरदानच द्यायचं, असा प्रकार झाला. धीर वीर माशूरा दत्त दाटुगा वज्र शरीर बांधू न शके वस्त्र संभार तुझा पुत्र सभाग्य. तुझा मुलगा सभाग्य भाग्यवान आहे म्हणले. धीर वीर परमेश्वर कुठलं शस्त्र बाधा करणार नाही, काही नाही, आणि सर्व शास्त्रात पारंगत होईल असं वरदान. सभाग्य भागे हनुमंता गांजोनिया लंकानाथा शुद्धी अनुनिया सीता सुखी रघुनाथा करिल. आणि सभाग्य भाग्यान भाग्यवंत हनुमान
हातानं होईल आणि सगळ्यात मोठं कार्य ह्याच्या हातानं होईल. रामाच्या सीतेची शुद्धी आणण्याचं कार्य करेल आणि शुद्धी आणून प्रभूला सुखी करील आणि मग याची गाव मंदिर होती. ज्याच्यामुळं राम सुखी झाला त्याची गाव मंदिर आहेत. आणि बायको लेकराला सुखी करण्यासाठी ज्यानं लोकांचे मुंडके मोडले त्याच्या तेरवीसाठी पोरायचे भांडण आहेत. विषय असा आहे असं सांगतात. तुझा पुत्र तुरबळी गेला इंद्रजितास वैफळी. वा, करोडी राक्षसा खंदळी लंका होळी हा करील. ब्रह्मदेवानं वरदान दिलं, म्हणले अरे तुझा मुलगा बलवान होणार आहे. काय करणार आहे महाराज? धन लंकेमध्ये जाऊन राक्षस मारणारे, अख्खी लंका जाळणारे आणि सुरुवात रावणाच्या दाढीपासून करणारे. महाराज आपला धर्म कोणता आहे कळलं पाहिजे. आपला धर्म दाढी रावणाची जाळी. आता येडे चाले तर दाढी चोळाली. दाढी जाळावी का चोळावी? हनुमंत महाबळी तुकाराम महाराज काय म्हणले? दाढी रावणाची जाळी तया माझा नमस्कार. रावणाची दाढी जाळणाराचं गावोगाव मंदिर बांधलंय आणि प्रत्येक रामराम करणारा सकाळी सकाळी काय करतो? त्याला तया माझा नमस्कार वारंवार निरंतर. आणि असं गाव प्रत्येक माणूस ज्याला नमस्कार करील ते तुझा मुलगा होणार आहे. वाऱ्याला वरदान देतात. परम भाग्य हनुमंता बेटोणी सुखी केली सीता. तिची शुद्धी आणील तत्वता श्री रघुनाथा सुखार्थ. परम भाग्य हनुमंतान करील सीता शुद्धी. सीतेची शुद्धी करील तो आणि राम सुखी होईल. आणि एकदा का राम सुखी झाला की जीवनाचा आराम झाला असं सांगतात. श्रीरामाच्या कटकांता दाटुगा वीर हनुमंत. सेवा बळे परमाप्त श्री रघुनाथा मानिल. रामाच्या कटकात भयंकर अदट्ट दाटुगा वीर हनुमान असेल आणि सेवेच्या बळानं रामाला आपलं बनवेल. हे सामर्थ्य कुणामध्ये आहे? हनुमंता. भविष्य हनुमंताची ख्याती स्वय सांगता प्रजापती. उल्हास वायूच्या चित्ती पुत्र कीर्ती ऐकोनी. लय आनंद वाटला महाराज वाऱ्याला, लय आनंद वाटला. हे सगळं ऐकल्यानंतर म्हणला बरं झालं आंदोलन केलं. सगळा आशीर्वाद मिळायला लागला आणि आपल्या मुलाचं एवढं चांगलं होणार आहे आनंद वाटू लागला. वरदला ओणी हनुमंता वायुवाती उल्हासता. मुक्त केली प्राणरोधता तिने समजता सुख झाले. वाऱ्यानं आंदोलन सोडलं महाराज उपोषण. त्या ठिकाणी सर्वांचं वारं मोकळं केलं. सर्व त्या ठिकाणी विषय मोकळा केला असं सांगतात. सुखी झाले सुरनार सुखी झाले ऋषीश्वर. सुखी झाले चराचर जय जयकार ती लोकी. सगळीकडे जय जयकार आहे मला. सर्व लोक सुखी झाले असं सांगतायत. वर देवणी हनुमंतासी सुरवर गेले निज धामासी. वायुने आणून हनुमंतासी अंजनीसी दिजले. सगळा वरदान मिळाला असा पुष्टतुष्ट मुलगा झाला. वाऱ्यानं हाताला धरला आणि अंजनी जवळ आणून दिला. हनुमंताची बाळ कीर्ती विस्तारिली त्रिजगती. फळार्थ किल्ला आकळीता ग बसती लाविली ख्याती सुरवरा. हनुमंताची दिव्य कीर्ती आहे. फळाचं निमित्त केलं आणि देव लोकांवर त्या ठिकाणी कीर्ती गाजवली, अधिकार गाजवला असं सांगताय. हनुमंताचे सामर्थ्य सिद्धा त्याची देवी दिदले वरा. हनुमंत कीर्ती त्यागात तिने सुख श्रीरामा. हनुमंताचं सामर्थ्य सिद्ध आहे, त्याची देवी दिदले वरदान. हनुमंत कीर्ती भयंकर होणार आहे. जे होतं तेच देवांनी दिलंय असं सांगताय.
जे सामर्थ्य श्रीरामासी त्याची शक्ती हनुमंतासी एकात्मतारणीशी लोकक्रियेसी देवभक्त जे सामर्थ्य रामामध्ये तेच सामर्थ्य हनुमंतामध्ये थोडंही कमी जास्त नाही महाराज. फक्त लोककीर्तीशी देवभक्त. लोकांना कळण्यासाठी ते दोघं दिसतात आहेत एकच असं नाथ महाराज सांगतात. लोकक्रिया संग्रहार्थे श्रीरामदेव हनुमान भक्त तोची रामायणी ग्रंथ भक्त सामर्थ्य वायुपुत्री. लोकक्रिया संग्रहार्थ लोकांमध्ये देवभक्तांची क्रिया कशी असते ही कळल्यानंतर लोकसंग्रह होण्यासाठी हनुमान भक्त आणि राम देव वास्तविक दोन्ही एकच आहे. आणि या दोघांची लीला म्हणजेच रामायण ग्रंथ आहे असं सांगतात. डोंगरी दावाग्नीची ख्याती गरीच्या दीपातेची दिनी दीप्ती दोईची एकदा शक्ती देवी देवभक्ती सामर्थ्य. डोंगराला आग लागली तर डोंगर जाळून टाकते महाराज. एक जण म्हणला डोंगराचा अग्नी लय भयंकर. तसं नाही, घरातला दिव्यातला अग्नी तितकंच भयंकर असते. लावून तर बघा मग कळतंय. तशा प्रकारे आपल्या अंतःकरणातही रामभक्ती आहे आणि हनुमंताचीही रामभक्ती आहे. हनुमंताच्या रामभक्तीनं रामाला सुखी केलं. तुमच्याही अंतःकरणातली रामभक्ती जरा बाहेर काढून बघा, जरा बाहेर काढून बघा. काल थोडा वेळ रामायण ऐकलं, आज आणलं ना पायाने इकडं आणलं का? ही रामभक्ती आहे माय बापांना. फक्त आपली भक्ती झोपली तिला जाग करणं गरजेचं आहे. आणि जर जागी झाली तर महाराज जग विश्व सुखी व्हायला वेळ लागत नाही असं सांगतात. हनुमान सुद्धा माते प्रती अंगी होता अद्भुत शक्ती करिता बाळ भावे उद्धती ऋषी उत्तोक्ती शापिला. आता लेकरून त्याच्यात ताकद जास्त महाराज. कधी लक्षात घ्या, इंग्लिश स्कूल मध्ये लेकरं घातली ते लेकरं येडं व्हायचं एक कारण आहे. लक्षात घ्या, ते पहिलीच्या लेकराच्या आधीच त्याला 7वी पर्यंत शिकविते आणि त्याला पुन्हा पहिलीत घातलं की ते 7वी पर्यंतच्या मास्तराली बोलूच देत नाही महाराज. पुढचं सगळं त्याला येतंय, पुन्हा त्याला राहत नाही अभ्यासाची सवय, पुन्हा त्याचं अवघड होऊन जाते. माणसाला वयानुसार जेवढं तेवढंच यावं बरं, त्याच्या पुढचं येत जाऊ नये. कधी कायम लक्षात ठेवा. कारण गाडीला जेवढी लाईट असते पुढचं जेवढं आहे तेवढं दिसते. सांगण्याचा विषय वेगळा आहे. सांगतो काय की हनुमंतानं आल्यानंतर वय लहान ताकद जास्त. ऋषीचा आश्रम उचलायचा, लांब डोंगरात नेऊन टाकायचा. ऋषीच्या दाढी बसायची, दाढी चोळायची, असे काही आगाऊ कुटाने हनुमंतानं सुरू केले असं सांगतो. गंगा तीरी ऋषीची वस्ती अवघे आश्रम उचलून हाती हनुमंत ठेवी दूर पर्वती जळणपवती स्नान पाना. आता आपल्या बाबू महाराजांची खोली उचलली, नीट डोंगरात ठेवली है की नाही. मग बाबू महाराजांनी पाणी मिळेल का? बर्ग बसतील का? सांगण्याचा विषय असा आहे की हनुमंतानं असले कुटाने चालू केले महाराज. ऋषीचा डोंगर उचलायचा, लांब डोंगरात नेऊन ते आश्रम टाकायचा, पुन्हा पाण्यासाठी 4-4 दिवस ऋषी बिना आंघोळीचे राहायचे. असा त्रास होऊ लागला असं सांगतायत. ऋषी आपुल्या तपस सामर्थी पुढती गंगा तीरा येती हनुमान उचलून मागुती घाली पर्वती अति दूर. ऋषींनी तपाच्या ताकदीनं पुन्हा झोपड्या आणायच्या महाराज नदीच्या काठाला. याच्या जवळ वरदानाचं ताकद होत. यानं पुन्हा झोपडी उचलायची, लांब नेऊन टाकायची, असं करायचं. पुष्पवर्ती ऋषी वस्ती सकळ पर्वत उचलून हाती हनुमान घाली उखरा प्रती ऋषी तळमळती जळफळा. लांब नेऊन टाकल्यानंतर अवघड होतंय किंवा जेवणाचा पाण्याचा प्रश्न ऋषींचा. तरमळ होऊ लागली. लेकरू आपलंच आहे पण आगावपणा जास्त करू लागलं असं सांगतात.
बाळ भावाच्या परवडी ऋषीजी यज्ञपात्रे फोडी कुशासने आजीने फाडी जानवी तोडी भटांचे देव बाप्पा दिसला की आडवायचं आणि जानवत वाढायचं महाराज यज्ञाचं पात्र पडायचं लेकरूले आगाव किती धरा महाराज लेकरू जाणारच काहीतरी पालत करणारच भांडे उचलिणारच फेकणारच आमच्या घरी आहे की काही बी उचलायले फेकाले वडाले सोडायले अशा प्रकारचे प्रकार बजरंग बलीने चालू केले बटू ब्रह्मचारी कवळोणी पूजी हनुमान सेवडे आकाशी लेकरे होती कासा भिजी ऋषी पल्ल्यासी तळमळ सगळ्या जणांना चिंता वाटली ना लेकरू घ्यायचं हातावर लेकरू घ्यायचं उडी मारायची आबाळात आता ते लेकरू राग पाळण्यात बसलं तर चिरचिरा चिरकतय ते लेकरू जर आबाळात लेकर मोठमोठ्याने चिरकू लागले ओरडू लागले अशा प्रकारची परिस्थिती हनुमंताने केली मारोणी गज करवडे ऋषी आश्रमी टाकी मडे काढिता शिष्य समुदावडे रडे उपाव पुढे चालेला लेकरू त्याला कळ नाही गेलं महाराज हाती मारायचा ऋषीच्या आणून दारात टाकायचा आता ऋषीला घरातूनच बाहेर निघायना ती मधुकरी खाल्लेले ऋषीच्या आश्रमातले लेकर तेली ओढत असते होते हाती कुत्र ओढणार मोठमोठ्या रडू लागले ओरडू लागले असा त्रास होऊ लागला असं ब्रह्मवराचे वरदोक्ती शाप नसले हनुमंता प्रती अवघे आले ब्रह्मयासे कांती बुद्धी पुसती प्रबुद्ध ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे शाप चलत नाही तिथं होय मुख्यमंत्र्याचं गॅजेट असल्यानंतर बाकीचे बोलू देतात का नाही बोलू देत महाराज कोणी तशा प्रकारे ब्रह्मदेवानं वरदान दिलेलं असल्यामुळं कसल्या प्रकारचा इतर ऋषींचा शाप लागत नव्हता सगळेजण म्हणले मालक तुम्ही लय अवघड केले म्हणले त्या पोराला आधीच ते बलवान आणि त्याच्यात तुम्ही दिले वरदान ते मग आम्हाला त्रास द्यायले काय करावं लागेल ब्रह्मा सांगे ऋषी प्रती शाप द्यावा ती तुक्ती मारुती जाव बेटी रघुपती तोवरी तुझी शक्ती लीन राहो ब्रह्मदेवानं विचार केला म्हणले हितासाठी शाप द्यावा शाप कसा हित होईल असं जोपर्यंत रामाची भेट होणार नाही तोपर्यंत तुझी शक्ती काम करणार आणि असा शाप माणसाला प्रत्येकाला असावा महाराज जोपर्यंत भजनाला लागत नाही तोवर त्याच्याकडे पैसा येऊ नये तोपर्यंत त्याला नोकरी लागू नये तोपर्यंत त्याचं चांगलंच होऊ नये का देवदेवाला लागले की पुन्हा ते आगावपोटाने करीत नाही आणि देवदेवाला लागण्याच्या आधी जर पैसा आला मग ते धुरे टोकर भांडणं कर हे की नाही आगावपणे कर ह्याला मार त्याला अडव त्याच्यावर दादागिरी कर खून कर हे सगळे कुटाने होतात जोपर्यंत देवदेवाचा नाद लागत नाही तोपर्यंत माणसं खरं सांगतो रुपाय नसावा माणसाजवळ रुपाय जर अशा पद्धतीचा शाप जर प्रत्येकाला लागला तर जगाचं ब्रह्मदेवानं हनुमंताला दिला जोपर्यंत राम भेटणार नाही तोपर्यंत याची शक्ती काम करणार नाही असं सांगतात जे यवन सौभाग्य थोरी अति गुप्तदार आहे कुमारी देवी तुझी सामर्थ्य थोरी तुझ माझारी लीन राहो जोपर्यंत तारुण्यात येत नाही तोपर्यंत मुलीचं सौंदर्य जसं गुप्त असतं ते सौंदर्य जरी असेल तर शांत असतं महाराज तशा प्रकारे हनुमंता राम भेटेपर्यंत देवी आलिया तारुण्यता येवणे मुसमुसी हो येवणिता देवी भेटल्या श्री रघुनाथा निज सामर्थ्या पावसे तरुण वयात आणि मुलगी आल्याबरोबर तिचं शरीर असं मुसमुसून बहरलं जातं आणि सुंदर दिसतं अगदी तशा प्रकारे हनुमंता तुला राम दिसल्याबरोबर बाबा महाराज आवाज नका जोपर्यंत राम दिसल्याबरोबर तुझी शक्ती त्या ठिकाणी वाढेल मुसमुसून देह भरेल असं सांगतात ऐशे ऋषीश्वर शापिती झाली हनुमंताची लीन शक्ती मग राहिला साधुरती ऋषी प्रती अति नम्र
शाप दिल्याबरोबर हनुमंताची शक्ती गेली निघून. पुन्हा ऋषीला फुलं आणून देऊ लागला. बघा, माणसामध्ये सामर्थ्य नसणं हे चांगलं आहे. का चांगलं आहे? तर माणूस सेवेत येतो, आणि सामर्थ्य असेल तर मग मात्र सेवेत येत नाही असं सांगतो. द्रव्य माद तारुण्य माद अंगी बाळचा शक्तिमान तेने पुरुष होय स्तब्ध करी विरोध अभिमाने. द्रव्यमद, माणसाजवळ जर पैशाचा माज असेल, माणसाजवळ जर सामर्थ्य शक्ती असेल, माणसाजवळ जर सौंदर्य असेल, तर माणसं ढिले पडत नाहीत, दबून वागत नाहीत, नीट बोलत नाहीत, आणि परमार्थ कार्याचा भाग बनत नाहीत. सगळ्यात महत्वाचं, हनुमान लेकरूच होतं, पण ताकद असल्यानं आश्रम उचलू टाकू लागलं. आणि आता फुलं आणून देऊ लागला, सेवा करू लागला, बाबा महाराजांसोबत असे गंध लावू लागला. अशा प्रकारची सगळी सेवा हनुमानजी करतायत असं सांगतात. व्यापार नानानन्य कर्म करी तोची झालिया निराधारी मग विचारी पाप पुण्य. लक्षात घ्या, व्यापाऱ्याचा जर व्यापार चांगला चालू लागला टोले जंग, तर ते दुसऱ्याचे दुकानं बंद करायला काड्या करीतय, काही बी करतय, हे की नाही. उगच खाताचं पोतं घ्यायचं झालं 100-500 रुपये जास्त लावणार शेतकऱ्याला. किराणा दुकान लॉकडाऊन मध्ये 5 रुपयानं साखर महाग लावणार. मदत करायची वेळ आहे का काटा काढायची वेळ आहे? खरं सांगा, केलं का नाही? दुकानदारांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये, किराणा दुकान उदाहरण द्यायलो, सगळ्या दुकानदारांनी केलंय. सेवेच्या काळामध्ये मेवा खाण्याकडे लक्ष केलं, सगळं चांगलं चालू लागल्या. आणि जर भावनीच होईना गेली, मग येऊन सपवून बघत येत, महाराज कसं की हो, धंदाच चल नाही, पट्टी किती देत होतास? 50,000 मोजायचा आणि 50 रुपये द्यायचा, ते बी 5 वेळेस तोंड वाकडं करून. हे असं आहे, ज्या ठिकाणी सामर्थ्य आहे तिथं माणसानं काय करावं काय करू नये याचा विचार करत नाही. पण विपरीत दिवसामध्ये पंचांगण बघतय, पुण्य काय घडलं, माझ्याकडून काही पाप घडलं का, मी कुणाचा अनादर केला का, अशा प्रकारचा विचार असतो. हे सगळं नाथ महाराज तुमच्या आमच्यासाठी सांगतायत. कैची संध्या कैचे स्नान केवी पाविजे निज ज्ञान अधिकारो झालिया क्षीण विवेक पूर्ण प्राणांचे. प्राण्यांना विवेक केव्हा येतो? अधिकार शून्यता झाल्यानंतर. रोज 50,000 रुपये येणारा माणूस येते का मंदिराकडे? काढते का वेळ? बघते का इकडं? महाराज लोकांनी तर म्हणते येडे झाले, रुपये कमी ना काही नाही, आपली मजा आहे. पण जेव्हा उलटी गिनती सुरू होते तेव्हा म्हणते महाराज कसं हो धंदाच चल नाही. पुन्हा म्हणतो आपण आंघोळ करून चालास का? ते म्हणत होतं तसाच उघडीत होतो. विनोदाचा विषय आहे. ज्या वेळेस जीव अकल्याणाकडे जातो त्याच वेळेस त्याला विवेक जागा होतो. आणि साधूचं कसं असतं? कल्याण आणि अकल्याण, व्यावहारिक श्रीमंती आणि गरिबी या दोन्ही काळातही संताकडे विवेक असतो. हे सगळी उदाहरणं सामर्थ्य असताना देव आठवत नाही हा दृष्टिकोन अधिक स्पष्ट करण्यासाठी देत आहे. तैसे झाले हनुमंता निज बळली न होता मी पावावे परमार्था साधू संता भजावे. हनुमंतालाही तसंच झालं महाराज. निज बळली न होता, ताकद गेली म्हणला बाबा महाराजांची सेवा करावं लागते, ह्याच्यातच बरं असतंय. अशा प्रकारे हनुमंताला सुद्धा वाटू लागलं. पूर्वी सूर्याचे वरदान जेव्हा हनुमान विच्छिल ज्ञान तेव्हाची झोणी सुख संपन्न ज्ञान संपन्न मी करता. सूर्यानं वरदान दिलेलं आहे महाराज. जेव्हा हनुमंताची इच्छा असेल ज्ञानी व्हायची त्यावेळेस ज्ञान मिळेल असं सांगताय.
ते ज्ञान मारुती वाचिंता अंतरी उगोणी चिकित्सविता ज्ञान विज्ञान लीनता देवी विधेयता श्रीरामे. आणि त्या ज्ञानाची हनुमंतानं अपेक्षा केली. चित्शक्ती अंतकरणात जागी झाली आणि साधू संतांच्या सेवेत हनुमान लीन झाला. ही प्रभू रामचंद्रांची कृपा आहे असं सांगतात. ज्ञान विज्ञान संप्रती देही आजोनी विधेय स्थिती श्रीरामाची अन्य शक्ती झाला मारुती जगद्वंद्य. आणि अगस्त्यजी सांगू लागले ज्ञान विज्ञान संतृप्ती. ज्ञान आणि विज्ञान या दोन्हीने व्यक्ती तृप्त झाला पाहिजे. ज्ञान कशाला म्हणावं? देव सत्य आहे या भावनेला ज्ञान म्हणतात. विज्ञान कशाला म्हणावं? जग कळणं याला विज्ञान म्हणावं. आणि अज्ञान कशाला म्हणावं? जगत सत्य वाटणे याला अज्ञान म्हणावं. आणि ज्ञान विज्ञान संतृप्त म्हणजे देव सत्य आहे आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी ज्याला कळतात तो परिपूर्ण असतो. आणि त्या ज्ञान विज्ञान संतृप्तीनं हनुमंतानं अंतकरणामध्ये ज्ञान उगवलं आणि रामचंद्र प्रभूंच्या अनन्य भक्तीचा भाव जागा झाला. म्हणून हनुमान जगतवंद्य झाला. जगाला वंदन. जग कुणाला वंदन करत? एवढे तुकाराम महाराज सुद्धा काय म्हणले? शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. अशा प्रकारे सांगू लागले. वाळी सुग्रीव कलांत शापे हनुमंती आदी शक्ती गुप्त या लागी वाळीचा न करी घात जाण निशीत श्रीरामा. वाळी सुग्रीवाचं भांडण सुरू होतं त्यावेळेस हनुमंताची शक्ती शापानं गुप्त होती. त्यामुळे हनुमंतानं वाळीचा घात केला नाही. रामचंद्र प्रभूंच्या प्रश्नाचं उत्तर अगस्त्यजींनी दिलेलं आहे. सुग्रीव हनुमंताचा आप्त परिशापे शक्ती होती गुप्त या लागी वाळीचा न करी पै घात जाण निशीत श्रीरामा. हनुमंताजवळ शक्ती होती पण गुप्त होती. सुग्रीव हनुमंताचा आप्त होता पण शक्ती गुप्त असल्यामुळे गप्प होता असं रामाला अगस्त्यजी सांगतात. ऐसी हनुमंताची ख्याती ऐकोणे सुखावला श्री रघुपती. श्रीरामासी पुसोणी अगस्ती आश्रमा प्रती समय गेला. अशा प्रकारची कथा अगस्त्य ऋषींनी सांगितले. पर्वकाळ म्हणून पंपा सरोवराच्या ठिकाणी स्नानास आलेल्या अगस्तींकडून अचानक कथेचा लाभ प्रभू रामचंद्रांना आणि आपणा सर्वांना झाला. प्रभूला वंदन केलं आणि अगस्तीजी आश्रमाला निघून गेले. एका जनार्दना शरण हनुमंत जन्म निरूपण ऐकोणी श्री रघुनंदन सुख संपन्न स्वे झाला. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन संत एकनाथ महाराज सांगतायत की हनुमंताची जन्मकथा नाथ महाराजांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. प्रभू रामचंद्रांना आनंद झाला सगळी कथा ऐकून. वानरांना सगळ्यांना आनंद झाला आणि तुम्हा आम्हाला पण काय झाला? आनंद झाला असं सांगू लागले. सुखावणी श्री रघुपती प्रीतीने आलंगीला मारुती हा मज साह्य सीता शुद्धार्थी रणकंदन करावया. रामचंद्र प्रभूंना आनंद झाला. हनुमंताला आलिंगन दिलं आणि हा माझा सखा हा सीता शुद्धीच्या कामात मदत करेल असं सांगतो. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे किष्किंधा कांडिका कार्तिकी हनुमान जन्म कथान नाम दशमाध्याय ओया 149 पुंडली वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय.